महिलांच्या या सवयी. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. महिलांच्या या सवयी घरात बरकत आणि अफाट श्रीमंती आणतात. रोजच्या या काही सवयी तुमच्या आयुष्याचे सोने करतात. स्त्रियांची ही एकच गोष्ट घरात अफाट श्रीमंती आणते. या सवयी असणाऱ्या स्त्रिया घरामध्ये भाग्य ठरवतात. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण घरात बरकत येते की नाही हे मोठ्या उपायावर नाही तर महिलांच्या रोजच्या छोट्या सवयीवर ठरतं. तुमच्या घरात पैसा येतो पण टिकत नाही का? मेहनत असून समाधान का मिळत नाही? याचे उत्तर आज तुम्हाला या 7 सवयीमुळे मिळणार आहे. जर घरात एक स्त्री रोज काही गोष्टी मनापासून करत असेल तर त्या घरात लक्ष्मीला थांबवंच लागतं. ही अंधश्रद्धा नाही तर पिढ्यानपिढ्या चालत आलेला अनुभव आहे आणि म्हणून हा व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून आता लक्ष्मीच्या कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी जय महालक्ष्मी असे नक्की लिहा. आजचा विषय आहे घरात बरकत आणण्यासाठी महिलांनी रोज पाळाव्यात अशा 7 सोप्या सवयी. या सवयी इतक्या साध्य आहेत की त्या करताना कधीच ओझं वाटत नाही, पण परिणाम मात्र खोलवर होतो. घरात शांतता, आर्थिक स्थैर्य आणि मनात समाधान राहतं. दिवसाची सुरुवात कशी केली जाते याकडे लक्ष देणं. सकाळी उठल्यावर घरातला पहिला श्वास कोणत्या भावनेने घेतला जातो यावर पूर्ण दिवसाचं वातावरण ठरतं. ज्या महिलांचा दिवस तक्रारीने सुरू होते त्याच्या घरात नकारात्मक कंपनी जास्त काळ टिकतात. म्हणजे महिला सकाळी उठल्यावर मनात कृतज्ञता ठेवते, तिच्या घरात नकळत सकारात्मक ऊर्जा तयार होते. देवांचे नाव मोठ्याने घेणे गरजेचे नाही, फक्त मनात एकदा एवढेच म्हणा, आजचा दिवस चांगला जाओ. ही एक छोटीशी भावना घरात बरकत ओढून आणते. कारण लक्ष्मीला अशा घरात राहायला आवडतं जिथे समाधान असतं. ही सवय रोज पाळली तर घरात वाद कमी होतात, खर्च नियंत्रणात राहतो आणि कामात अडथळेसुद्धा कमी होतात. दुसरा, स्वयंपाकघराशी संबंधित. हे घरातच स्वयंपाकघर आहे, घराचं हृदय असतं. ज्या घरात स्वयंपाकघर अस्वच्छ असतं त्या घरात पैसे टिकत नाही असे जुने लोक नेहमी सांगतात. महिलांनी रोजचं स्वयंपाक झाल्यावर गॅस आणि चुलीचा भाग स्वच्छ ठेवला पाहिजे. रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघरात अन्नाचे कण पडू देऊ नका. ही सवय फक्त स्वच्छतेसाठी नाही तर बरकतीसाठी आहे. घरात अन्नाचा अपमान झालेल्या ठिकाणी समृद्धी थांबत नाही. स्वयंपाक करताना चिडचिड न करता शांत मनाने स्वयंपाक करणे ही सवय तितकीच महत्त्वाची आहे. असं मानलं जातं की ज्या हातात शांतता असते त्या हातातून बनवलेलं अन्न घरात समाधान वाढवतं. तिसरी सवय म्हणजे उंबरठ्याशी निगडीत आहे. घराचा उंबरठा हा फक्त दगड नसून तो घराच्या ऊर्जेचा प्रवेशद्वार आहे. महिलांनो, उंबरठ्यावर पाय ठेवून चिडचिड करत आत येणे टाळावे. घरात येताना 2 क्षण थांबून आत या. ही एक सवयी घरात येणाऱ्या ऊर्जेला नियंत्रित करते. संध्याकाळी घरात अंधार पडू देऊ नका. संध्याकाळी छोटासा दिवा लावणे ही सवय घरात अस्थिरता आणते. अनेक घरात पैसा येतो पण लगेच जातो. याचं कारण उंबरठ्याशी जवळची दुर्लक्ष केलेली ऊर्जा. ही सवय रोज पाळली तर घरात अनावश्यक खर्च कमी होतो. घरातल्या वास्तूशी जोडलेल्या आहेत. फाटलेल्या कपडे, तुटलेली वस्तू न वापरणारी सवय लावा. विशेष स्वयंपाकघरात तुटलेली भांडी ठेवू नका. ज्या घरात मोडकळीस आलेल्या वस्तू जपून ठेवल्या जातात त्या घरात प्रगती अडकते. महिलांनी महिन्यातून एकदा तरी आवरू नको घाव असलेल्या वस्तू बाहेर काढल्या पाहिजे. ही सवय घरात नवीन ऊर्जा येण्याचा मार्ग मोकळा करतो. नवीन गोष्टी तेव्हाच येतात जेव्हा जुन्या अडथळ्यांना जागा दिली जात नाही. ही सवय बरकत टिकण्यासाठी खूप प्रभावी आहे. 5वा, बोलण्याशी संबंधित आहे. घराची स्त्रीची बोलणं हे खरंच वातावरण ठरवत असतं. सतत नकारात्मक शब्द वापरून टाळा. पैसे नाहीत, अडचण आहे, काहीच होत नाही असे शब्द वारंवार वापरू नका. शब्द हे ऊर्जा असतात. महिलांनी जाणीवपूर्वक सकारात्मक शब्द वापरले तर घरात परिस्थिती बदलायला लागते
आणि ही सवय लगेच परिणाम दाखवत नाही, पण हळूहळू घरात बदल घडवते. जिथे शब्द अस्वच्छ असतात तिथे परिस्थितीही स्वच्छ होत जाते. 5 सवयी पाहिल्या, पण अजून 2 सवयी बाकी आहे ज्या घरात बरकत टिकून ठेवतात आणि त्या सवयी अनेक महिलांकडून नकळत चुकवतात. आणि या सवयी रोज पाळल्या तर घरात नेमकं काय बदल होतं, लक्ष्मी थांबते आणि कोणत्या छोट्या चुका बरकत दूर नेतात, हे सगळं सविस्तर सांगणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आतापर्यंत आपण 5व्या सवयी पाहिल्या. आता उरलेल्या 2 सवयी अशा आहेत ज्या घरात बरकत टिकून ठेवतात, पण बहुतेक महिलांकडून नकळत दुर्लक्ष केले जातात. या 2 सवयी पाळल्या नाही तर पहिल्या 5 सवयीचा परिणाम पूर्णपणे दिसत नाही. म्हणून हा भाग पूर्ण लक्ष देऊन नक्की ऐका. संध्याकाळची वेळची संबंधित आहे. संध्याकाळचा काळ हा दिवस आणि रात्रीच्या मधला संक्रमणाचा वेळ असतो. यावेळी घरात कसं वातावरण असतं यावर घरातील स्थिरता ठरते. महिलांनी संध्याकाळी घरात अनावश्यक गोंधळ टाळावा. मोठ्या आवाजात बोलणं, चिडचिड करणं, तक्रार करणं या गोष्टी संध्याकाळी जास्त नको. संध्याकाळी घर थोडा शांत होतं असेल तर त्या शांततेत घर आपोआप सावरतं. या वेळेला थोडा वेळ स्वतःसाठी काढणं ही खूप महत्त्वाचे आहे. काही महिला दिवसभर सगळ्यांसाठी काम करतात, पण स्वतःसाठी 2 मिनिटेही देत नाहीत. हीच गोष्ट हळूहळू घरात ताण निर्माण करते. संध्याकाळी 2 मिनिटे डोळे बंद करून शांत बसणं ही सवय मन हलकं करते. मन हलकं झालं की घराचं वातावरणही हलकं होतं. अशा घरात पैसा आला की तो टिकवतो, कारण तिथे अस्थिरता असते. 7वी सवय म्हणजे झोपण्यापूर्वीची शेवटची भावना. रात्री झोपताना मनात काय चालू असतं यावर पुढचा दिवस ठरतो. महिलांनी झोपण्याआधी दिवसभरात झालेल्या चांगल्या गोष्टी आठवाव्यात. किती अडचणी असल्या तरी एक चांगली सकारात्मक गोष्ट नक्की घडलेली असते. ती गोष्ट मनात ठेवून झोप झाली पाहिजे. बरकत वाढते. झोपण्याआधी राग धरून ठेवू नका. राग घेऊन झोपल्यावर तो राग घरात शांत जातो आणि हळूहळू तो आर्थिक अडचणीच्या रूपाने बाहेर येतो. म्हणून शांत असेल तर परिस्थिती आपोआप सुधारते. ही सवय खूप साधी आहे, पण परिणाम फार खोलवर होतो. या 7ही सवयी एकत्र केल्यावर घरात काय बदल होतो? या 7 सवयी पाळणारी महिला नकळत घराची दिशा बदलते. घरातील वाद कमी होतात. पैशाचे अपव्यय कमी होते. अचानक येणाऱ्या अडचणी कमी होतात. घरात एक वेगळाच शांतपणा जाणवायला लागतो. लक्ष्मी येते म्हणजे फक्त पैसा येतो असं नाही, तर समाधानसुद्धा येतं आणि मनशांती येते. हीच खरी बरकत आहे. पण काही छोट्या चुका आहेत ज्या या सवयीचा परिणाम कमी करतात. सतत तुलना करणे. इतरांच्या घराकडे पाहून आपल्या रागाबद्दल नाराजगी बाळगणं ही सवय बरकत रोखते, कारण जेथे असमाधान असतं तेथे लक्ष्मी थांबत नाही. दुसरी चूक म्हणजे स्वतःला कायम दुर्लक्षित करणं. महिला जर स्वतःच्या आरोग्य, मनशांतता याकडे लक्ष देत नसतील तर या घरावर त्याचा परिणाम होतो. घर चालवणारी स्त्री मजबूत असेल तर घरही मजबूत राहतं. या 7 सवयी कोणत्या खर्चाशिवाय करता येतात. कुठलाही मोठा उपाय नाही, कुठलाही दिखावा नाही. फक्त रोजची थोडीशी जाणीव आणि सातत्य. हे सातत्य असेल तर घरात बरकत नक्की येतो. आजचा हा व्हिडिओ ऐकल्यानंतर लगेच सगळ्या सवयी एकाच दिवशी सुरू करण्याची गरज नाही. एक सवय निवडा, ती सवय मनापासून पाळा आणि हळूहळू बाकी सवय जोडा. घरात बदल जाणवायला वेळ लागतो, पण तो बदल कायमस्वरूपी असतो. जर तुम्हाला आजचा माझा पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय महालक्ष्मी माता की जय.